मंडळी नमस्कार जी. जागले तरच जगाल हे प्रकरण 2014ला मी ज्ञानरस या पुस्तकामध्ये सादर केलं होतं. हा प्रकरण पुढील प्रमाणे आहे. तत्पूर्वी मी बाबांना प्रणाम करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार सर्वांना, एकदा नमस्कार. तर मंडळी, मानवधर्म म्हणजेच परमात्मा एक मार्ग अमर आहे तो कशामुळे, हा मी त्याच्यामध्ये क्वेश्चन घातला होता. तर या प्रकरणाची हेडिंग होती जागले तरच जगाल. तर याची संक्षिप्त माहिती मी 2020च्या दरम्यान ते 21पर्यंत मी वार्षिक कार्यक्रम गजानन येरणी यूट्यूब चॅनलवरती सादर केला होता. त्यामध्ये मी परिपूर्णता याची माहिती सादर केलेली आहे. आणि याची आठवण म्हणून आज मी पुन्हा एकदा परमात्मा या चॅनलवर या ऑडिओच्या माध्यमातून काही थोडक्यात माहिती आपल्यासमोर सादर करीत आहे. तर मंडळी, मानवधर्म म्हणजेच परमात्मा एक मार्ग अमर आहे तो कशामुळे. पुन्हा एक क्वेश्चन विचारला होता. मार्गातील असत्यावर चालणाऱ्या सेवकांमुळे, किंवा या मार्गाची बदनाम करणाऱ्या सेवकांमुळे, किंवा या मार्गाचा गैरफायदा करत असलेल्या सेवकांमुळे, किंवा या मार्गात येऊन फक्त सेवक नावापुरते मर्यादित आहेत अशा माणसांमुळे, किंवा त्यागाचे कार्य करून घरी फोटो बांधल्यामुळे, किंवा चर्चा बैठक सोडलेल्या सेवकांमुळे, किंवा परमात्मा एक मार्गाची एकता तोडणाऱ्या सेवकांमुळे. नाही ना? मग थोडा विचार करा. म्हणजे हे प्रश्न मी यावरून निर्माण केलं. खरंच हा मार्ग कशामुळे म्हणजे आज जागृत आहे हे आपण सर्वांना माहीत आहे. आणि आज सेवक का बरं, म्हणजे यासाठी म्हणजे का बरं म्हणायचं आहे की बाबांनी जी कृपा प्राप्त केली आणि आपल्याला जी कृपा दिली, सेवक आपण मार्गाचे झालो आणि आपण काय करतो. म्हणून या प्रकरणाला नाव दिलं होतं की तुम्ही जागले तरच जगाल. एकदा मी एका ठिकाणी वाचाल तरच वाचाल ही म्हण वाचली होती. तर यावरून मला असं वाटलं, वर्तमान परिस्थिती पाहता त्यावेळी आज या प्रकरणाला अंदाजे 2014 आणि आज 2025, तरी साधारण 2014ला प्रकाशित केलं होतं, तरी या प्रकरणाला आणि 11लासुद्धा याची मी मांडणी केली ती रितसरपणे. तर जवळजवळ 15 ते वर्ष झालेच आहेत. तर म्हणून मी परत समोर या प्रकरणामध्ये असं लिहिलं होतं, किंवा परमात्मा एक मार्गाची एकता तोडणाऱ्या सेवकांमुळे. नाही ना? नाही ना? मग थोडा विचार करा. या सर्व बाबींमुळे मानवधर्म परमात्मा एक मार्ग उभे किंवा अमर नाही. सेवकांनी कितीही पूजा केली किंवा वरील बाबींवरील शब्दाने मानवधर्माच्या नाव आहे जर असे कुणी म्हणत असतील तरी ती पूर्णपणे गैरसमज आहे. पण खरंच परमात्मा एक मार्गाची एकता घडवायची असेल, तर परमात्मा एक मार्गाला सत्य स्वरूप द्यायचे असेल, जर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या मानवधर्माला चालना द्यायची असेल, तर गरज आहे एक चांगला सामान्य प्रामाणिक सेवकाची, ज्याच्या प्रयत्नाने परमात्मा एक मार्ग अमर व उभा राहील. सांगण्याचे तात्पर्य आपल्याला सर्वांना माहीत आहे की बाबांनी जे ज्ञान पररस मररस योगी जे शब्द आपल्यासमोर ठेवलेत, बाबांना जरी स्वप्नरूपी शब्द दिसले होते तरी बाबांनी त्या शब्दाची जाणीव आपल्या सर्वांना करून दिलेली आहे. आणि आज म्हणून मी प्रश्नामध्ये घेतलं होतं की हा मार्ग आज कशामुळे अमर आहे. आणि बाबांनी हा मार्ग अमर ठेवण्यासाठी, हे मार्ग जागृत शक्तीच्या स्वरूपात ठेवण्यासाठी बाबांनी दैवी शक्ती प्राप्त केली हे आपण सर्वांना माहीत आहे. मग आज आलेला हा प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि म्हणून हा मार्ग आज उभा, अमर आणि समोर याची धुरा जर सांभाळायची असेल तर आज गरज आहे प्रामाणिक सेवकाची, एकनिष्ठ सेवकाची, तत्वशब्द नियम पालन करणाऱ्या सेवकाची. महान त्यागी बाबा जुमदेवजी असताना परमात्मा एक मार्गात सत्याचा व्यवहार चालत होता. आपण सर्वांना, काही लोकांना याबद्दलची माहिती आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सत्याचा मार्ग स्थापन करून समाजातील दुःखी, पीडित, गरीब लोकांना
दुःखातून त्रासातून मुक्त करून सत्याची दिशा दाखवून एका भगवंताची ओळख करून दिली आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम दिले आहेत. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमात्मा एक मार्गात सेवकांकरता अनेक संस्था काढल्या आहेत. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खेडोपाडी दौरे घेऊन सेवक जागृती, मानवधर्म प्रचार प्रसाराचे कार्य त्यागाने व निष्काम भावनेने विनामूल्य केले आहेत. कसल्याही प्रकारचा पैसा न घेता विनामूल्य कार्य केले. पण या मार्गामध्ये सेवकांनी सर्व स्वतःचा स्वार्थ पाहून या मार्गात काही सेवकांनी सर्व प्रकारच्या स्वतःचा स्वार्थ पाहून परमात्मा एक मार्गाला व मर्यादित संस्थांना भंग करण्याचे काम केलेले आहेत. काम वर्ड रायमिंग वर्ड मिनिंग वर्ड आहे. तर काम करण्याचे कामसुद्धा केलेले आहेत. महान त्यागी बाबा म्हणजे मला किंवा आपण सर्वांना माहीत आहे की स्थिती कशी. बाबांनी मार्ग स्थापन केला, दैवी शक्ती प्राप्त केली. दैवी शक्तीनंतर बाबांनी सेवकांच्या उपयोगासाठी, सेवकांच्या उद्धारासाठी अनेक संस्था स्थापन केल्या. मर्यादित संस्थांना भंग करण्याचे काम, जे मर्यादित संस्था होतात ते सुद्धा भंग करण्याचे काम केले असतील तर आपल्यापैकीच कोणीतरी सेवक या मार्गामध्ये या मानवधर्माचा सेवक झाला आणि सेवक झाल्यानंतरमध्ये त्यांनी स्वतःच्या स्वार्थाकडे पाहत बाबांच्या मर्यादित ज्या संस्था होतात त्यांना भंग करण्याचे कार्य देखील काही सेवकांनी इथे केलेले आहेत. हे आपल्या लक्षात देखील आले आहेत आणि काही लोकांचे प्रकरण उघडीसुद्धा आहेत. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना काय शिकवलं? महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माला चालना कशी दिली? हा एक विषय आहे आणि हा विषय आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. म्हणून मी जागले तरच जगाल या प्रकरणातील काही पर्सेंटेज प्रकरण मी आपल्यासमोर सादर करीत आहेत. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकाला काय शिकवलं? महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माला चालना कशी दिली? महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमात्मा एक मार्ग कसा चालविला? परमात्मा एक मार्गाची रूपरेषा कशी दिली आहे? यासारख्या गोष्टीच्या सेवकांनी कधीच अभ्यास केलेला नाही. बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण ह्या बघतोय आणि यावर विचार करण्याला एक बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की बाबांनी खरंच मार्ग म्हणजे कसा घडविला, शिकवण कशी दिली, मार्गाची शिकवण आणि सेवकांना कसे वागणुकीमध्ये त्यांनी म्हणजे नियमावली दिली आहेत. ह्या सर्व गोष्टीचा आज आपल्याला विचार करायला पाहिजे. यासारख्या गोष्टीचा बरेच लोक विचार करत नाहीत, बरेच सेवक विचार करत नाहीत, बऱ्याच सेविका विचार करत नाहीत. पण काही सेवकांनी स्वार्थात डुबून एक ना धड बाराबर चिंध्या करून ठेवल्या आहेत. हे यामागचं तितपत सत्य म्हणायला वावगे ठरणार नाही. म्हणजे सेवकांनी तर विचार केला नाही की मार्ग कसा चालवायचा किंवा बाबा जुमदेवजींनी दिलेले तत्वशब्दनियमाचे पालन कसं करायचं, हा तरी विषय बाजूला ठेवला. पण या लोकांनी स्वतःच्या स्वार्थामध्ये डुबून एक ना धड आणि भराभर चिंता करून ठेवल्यात. परमात्मा एक मार्गामध्ये येण्या अगोदर या मानवावर म्हणजे या इत्यादी प्रकारच्या सेवकांवरती दुःख होते म्हणून दुःख दूर करण्यासाठी मानवाने बरेच उपाय केले. आपल्याला माहीत आहे आपण ज्याही दरवाज्यात जात होतो दरवाजे कसे वाजत होते, दरवाजे उघडे राहत होते, बंद राहत होते, दुःख दूर करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, दुःख का होते, आपण मार्गात कसे आलो हे आपल्याला माहीत आहे. मानवधर्मात येतेवेळी परमात्मा एक मार्गामध्ये येतेवेळी पहिला दिवस कसा होता आहे ना माहीत. दुःख होते म्हणून दुःख दूर करण्यासाठी मानवाने बरेच उपाय केले. पण त्यावेळी दुःखी मानवाला तीळभरसुद्धा समाधान मिळाले नाही. अशावेळी दुःखी मानव आत्महत्या हे प्रकरण म्हणजे हा सुद्धा विषय माणसाच्या जीवनामध्ये आला होता जेव्हा सुख समाधानी मिळत नव्हती. तर आत्महत्या करण्याच्या वाटेने निघाला. पण त्यावेळी वाटेमध्ये त्याला भगवंतासारखा दयाळू एक दूत मिळाला. काही लोकांचे अनुभव आहेत, मला सुख समाधानी मिळाले नाही, मी असं करणार होतो, मी तसं करणार होतो, पर्याय नव्हतं. त्याच्यामुळे त्याला कोणीतरी भगवंतासारखा एक सेवक मिळाला आणि त्यांनी परमात्मा एकबद्दल सांगितलं. बरेच जणांचे अनुभव आहेत. तुमच्यातला एकंदर आता माहीत आहे की परमात्मा एक मार्ग म्हणजे काय आहे हे आता लोकांना माहीत आहे. आज मार्गाच्या व्यतिरिक्त पण बरेच लोकांना माहीत आहे. कारण आज यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया, फेसबुक आणि आज परमात्मा एक मार्ग म्हणजे गावोगावी भरपूर प्रचार झालेला आहे. त्याच्यामुळे परमात्मा एक मार्ग असतं बरेच लोकांना माहीत आहे. पण काही दिवसाअगोदरची अशी परिस्थिती होती की दुःखी असताना दुःख दूर होत नव्हते आणि या माध्यमातून तो माणूस कुठेतरी म्हणजे कुठेतरी तो बाहेर दुःखाच्या निवारण होण्यासाठी आणखी उपाय करू लागला. परंतु उपाय मिळाला नसल्यामुळे तो आत्महत्येच्या दाराकडे निघाला किंवा तो
कुटुंबाला कवटाळून बाहेर जाण्याच्या वाटेने निघाला किंवा एकदम थकलेला होता, अशा वाटेमध्ये त्याला आपला परमात्मा मार्गाचा कोणीतरी सेवक मिळाला किंवा परमात्मा मार्गाविषयी माहिती सांगणारा मिळाला, तेव्हा त्याला या मानव धर्माची माहिती मिळाली हे आपल्याला माहीत आहे. तेव्हा मित्राच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून परमात्मा मार्गाची दुःखी मानवाला व त्याच्या कुटुंबाला माहिती मिळाली व ते परमात्मा मार्गात आले. भगवंत कृपेद्वारे दुःखी मानव व कुटुंब दुःखातून व त्रासातून मुक्त झाले व सुख समाधानाने जीवन जगू लागले. हे आपण सर्वांना माहीत आहे की आपण मार्गामध्ये कसे आलो, नाही काय. जे दुःखी लोक होते ते कसं सुखी झाले, यामागं मी या ठिकाणी लिहिताना असं लिहिलं होतं. परमात्मा मार्गात आल्यावर एखाद्या सेवकांवर जेव्हा दुःख आले तेव्हा सेवकाने भगवंताला विनंती केली, आपल्या मनातील आश्वासन बाबांना दिले व बाबा हनुमानजी फू नावाच्या तीर्थ करून आपले दुःख दूर केले आहेत. हे सर्वांचे सत्य आणि आत्मानुभव आहेत, हे आपण सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून परमात्मा मार्गामध्ये 50% अधिक सेवक भगवान बाबा हनुमानजी व महानतेगी बाबा जिमदेवजींनी दिलेल्या सत्यवचनाऐवजी आश्वासन देऊन सेवक नावापुरते मर्यादित आहेत. परमात्मा मार्गातील सेवक सकाळी उठून विनंती करतात आणि नंतर दिवसभर वाटेल ते कार्य करत असतात, मनाला वाटेल ते बोलत असतात, पण बाबासमोर जसे सेवक वचन देत असतात तसेच दिलेल्या वचनाचे सेवक पालन करीत नाही व स्वतःच्या स्वार्थात डुबून झोपी जातात आणि या मार्गाच्या कार्यप्रणाली व शिकवणीकडे दुर्लक्ष करतात. असे कितीतरी कुटुंब आहेत जे स्वतःच्या स्वार्थापोटी खोट्याचे व्यवहार करीत आहेत. सेवकांनो, आपण विचार करायला पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला घाटासुद्धा खायला मिळत नव्हता, त्यावेळी कुंड्यातील सितारा पाण्याकडे आपली लक्ष जात होती, पण आज जेव्हा आपल्याला पुरणाची पोळी खायला मिळत आहे तेव्हा मात्र आपण आपले लक्ष विचाराकडे घालत आहोत. म्हणून आज आपण आपल्यासमोर आपल्या मार्गाचे स्वरूप आपण पाहत आहोत. कुणी सेवक तत्वशब्दनी मला विसरले, कुणी सेवक चर्चा बैठकीत जायचे विसरले, कुणी सेवक भगवत कार्य करण्याचे विसरले, कुणी सेवक फोटोला लागलेले जाळेसुद्धा पुसत नाहीत. या प्रकारे काही सेवक खोटे बोलत आहेत. काही सेवकांनी कुटुंबात व सेवकातील एकता तोडून या मार्गात मर्यादा भंग केली आहे. मग थोडा तरी विचार करा सेवकांनो. आपल्याला ज्या शब्दाची गरज आहे असे शब्द विसरून काही सेवकांनी वेगळेच कार्य सुरू केले आहेत. म्हणून मानव किती लाख चतुराई करीत आहे हे समोर दिसत आहे, पण तो दिवस आठवत नाही ज्या दिवशी पाण्याने भरलेली विहीर या माणसासाठी आटली होती आणि पाणी पिण्यासाठी गावोगावी फिरत होता, तरी त्याला पाणी मिळत नव्हते. पण ज्या दिवशी भगवत कृपा दुःखी मानवाला जीवनात मिळाली तेव्हा मानवाचा नवा जन्म झाला, मानवाला त्याच्या कुटुंबाला सुख समाधानी मिळाली आणि आज हाच मानव मार्गाच्या कार्यप्रणाली व मानव धर्माच्या शिकवणीला विसरलेला आहे. यात मात्र या माणसाचे 100% या मानवाचे 100% चुकत आहे. मग हा कार्य करणारा मानव किती दोषी आहे. दोषी असून त्याने स्वतः आपल्याकडे कधीच बोट दाखविला नाही आणि दाखवतसुद्धा नाही. तर अशा प्रकारे आपण मंडळी जागले तरच जगाल या प्रकरणातील हा अर्धा प्रकरणावर आज आपण तुमच्यासमोर वाचन करीत असून वाचन दिला असून यातील हलकमी पर्यायी शब्द म्हणून त्याला जोड शब्द म्हणून मी त्याच्या विश्लेषणार्थ बोललो. विश्लेषणार्थामध्ये प्रकरण आणखी मोठं होईल आणि म्हणून या गोष्टीवर विश्लेषण काही गोष्टीच्या आपणसुद्धा आपल्या मनात करायला पाहिजे आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये पुढे आपण कसे कार्य करायचे आणि कसं केलं पाहिजे या सर्व गोष्टीमध्ये आपण विचार करायला पाहिजे. म्हणून पुढच्या प्रकरणाचे जे विचार आहेत आणि पुढच्या प्रकरण जो लिखित आहे तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपण या ठिकाणी सादर करू. तर मंडळी, आपण सर्वांनी ह्या मार्गामध्ये ज्या उद्देशानं आपण मार्गामध्ये आलो, हा मार्ग टिकवून ठेवण्यासाठी आपली दैवी शक्ती जागृत ठेवण्यासाठी 4 तत्व 3 शब्द 5 नियमाला आपल्याला सांभाळून ठेवायचे आहे. आणि याचबरोबर आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे याचेसुद्धा चिंतन मनन विचार हे आपल्याला स्वतः करणे आहे. म्हणून बाबांनी जो भगवान दिला हा निराकार शक्ती आहे, निराकार शक्तीने आहे आणि जो भगवान निराकार असून तो दिसत असून त्याचे गुण दिसत असतात हे आपण सर्वांना माहिती आहे.
म्हणून मंडळी, आपण असेच चांगले चांगले विषय, चांगले चांगले जे काही संभाषण राहतील हे आपल्यासमोर सादर करण्याचे या माध्यमातून काम जेवढं जमेल तितकं करू. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवनवीन जे काही आहेत ते आपल्या या चॅनलवरती सुद्धा सादर होतील. आणि आपण गजानन निर्णय या चॅनलवरती सुद्धा मागील 25 मे 2020च्या दरम्यान 2020 ते 21मध्ये आपण हा कार्यक्रम सादर केला होता परमात्मा एक सेवकांच्या. आणि परत आपण 31 मे 2025 पासून परत साप्ताहिक कार्यक्रम म्हणजे एका हप्त्यातून एकदा असा कार्यक्रम आपण परत आपल्या या गजानन निर्णय या चॅनलवरती सादर करणार आहोत. आणि आपण वेळ भेटली तर नक्की कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. काही चूक झाली असल्यास तुम्ही माझ्या लक्षात आणून द्यावं, जेणेकरून तुमच्याकडून मला ते चुकी माफी मागण्याची संधी लाभेल. आणि आपल्याकडे जर मार्गदर्शन असल्यास आपण नक्की आम्हाला मार्गदर्शन करावे आणि सहकार्य करावे. पुन्हा एकदा माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास मी भगवान बाबा हनुमानजी, महानतेगी बाबा जुमदेवजी, आई वाराणसी आणि संपूर्ण सेवक सेवका कुमार कुमारिकांना माफी मागतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो. नमस्कार जी.